काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कोकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5, तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमठ, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणाने बोलू शकलो नाही, परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचे मी आभार मानतो। रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो, सिंधुदुर्गमध्ये देखील मी गेलेलो होतो। अशा 15 महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि 15 पैकी 14 जागा या महायुतीनं या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत। म्हणून मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, आमचे सगळे शेतकरी बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जाती धर्माचे सर्व मतदार असतील, त्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकलाय आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे। ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू। आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातली कामं आहेत त्याचा देखील मी आढावा घेतला। त्याच्यामध्ये 3D मल्टीमीडिया शो असेल, प्राणी संग्रहालय असेल, आपलं एसटी स्टँड असेल, जिल्ह्यातली एसटी स्टँड असतील, जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील, या सगळ्याचा मी आताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला। त्याच्यामध्ये सगळी कामं 2 महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे। आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही, तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू। आचारसंहिता देखील संपलेली आहे, त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे। कारण शेवटी जेव्हा मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजे। त्या आभाराचा दौरा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं, औद्योगिक क्षेत्र वाढावं, औद्योगिकरण वाढावं यासाठी आमचा प्रयत्न राहील। रत्नागिरीमध्ये जे 2 मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत, VIT सेमीकंडक्टर आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर, याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू। टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या, रायगडसाठी होत्या, त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करू। उपमुख्यमंत्री होणार अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, नेमकं खरं काय? प्रचारामध्ये देखील सांगितले की सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या या सगळ्याच गृहीत धरून मानून पुढे चालू नये। सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले सगळे निर्णय हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्यामुळे बातमी काय चालली याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, परंतु आमचे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत। मी शिवसेनेमध्ये काम करतो, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या पक्षाचा नेता हा मोठ्या पदावर बसावा
ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तीच माझी इच्छा. महाविकास आघाडीवाले 2 दिवसामध्ये नियमविरोधात आंदोलन उभारणार संपूर्ण महाराष्ट्रभर, त्याकडे कसे पाहतात? खरोखरच आता दुसरं काय करणार? काहीतरी दाखवलं पाहिजे. पण कालच सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम नको, बॅलेट पाहिजे ही काय जे पिटिशन होतं ते नाकारलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलनं जर कोण करत असतील तर त्यांना भरपूर वेळ आहे ना. आता फक्त ह्या सगळ्या वेळामध्ये आपले जे निवडून आलेले आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत, त्याची खबरदारी त्यांनी घ्यावी. रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुरुवातीला भाजपा संदर्भात एक संभ्रम होता. आपल्या निकालानंतर आपलं काय मत बनलं, निकालानंतर मिळालेले मतदार पाहता? नाही, एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं, महायुतीचं काम केलं, पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र निश्चित आहे. आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते. शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे. निवडणुका होऊन गेल्या, ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला, काही लोकांनी नातेसंबंध जपले, हा एक पुढचा भाग आहे. परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे. हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही, कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे. त्यामुळे संघाच्या लोकांना देखील, पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनापूर्वक धन्यवाद देतो. परंतु बीजेपीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं. म्हणून मगाशी सांगितले काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात. ते घटना घडलेली आहे की काल भाजपाच्या कार्यकारिणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती. हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही. हिंदुत्वाचा मुद्दा करून काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी तुम्हाला टार्गेट केलं होतं, आता तेच तुमच्या बरोबर काम करतील? नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. कोणी माझ्यावर आक्षेप घेतला, कोणी माझ्यावर टीका केली, कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही. मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही. जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्यांना शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना. एखाद्या माणसाला गोळी न घेता जर चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय सामंतच्या विरोधामध्ये काम करणं असं असेल तर असंच त्यांनी करत राहावं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय झालंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी ऑफर होती ती नाकारली आणि केंद्राची कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर होती ती देखील नाकारली आहे आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात आहेत. नेमकं तथ्य काय? मी रेकॉर्डवर सांगतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नाराज नाहीत. त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावनाप्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत. आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. काही उभाटातल्या काही मंडळी मी त्यांना उमेदवार मानण्यावर वेगळी चूल मांडली, भविष्यात ते सगळे तुमच्यासोबत येण्यास तयार आहेत असं एक चर्चा आहे. नेमकं काय? मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन. आणि मला खात्री आहे की मी मगाशी जे बोललो, मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही, मी कोणाची मानहानी करत नाही, मी कोणाची बदनामी करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांबरोबर देखील मी चांगल्या पद्धतीने वागतो. याची प्रचिती तुम्हाला पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये येईल. फार मोठे जिल्ह्यातले उभाटाचे काही नेते हे आमच्या सोबत आपल्याला आले दिसतील. आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील, संघटना आमची वाढेल. परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले, राष्ट्रवादीच्या केले आणि मित्र पक्षांचे केले. आमचे कार्यकर्ते देखील अतिशय सक्षम आहेत. आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत, उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत, शेखर निकम तिकडनं पराभूत व्हावेत, हे सगळे मनसुबे धुळीला मिळालेले आहेत. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे.
की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोप केला तरी मतदार हे आम्हालाच आशीर्वाद देतात, मतदार हे आम्हाला सहकार्य करतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते, त्यांचा स्वतःचा अस्त झालाय काजी साहेब. आणि 2004ला राजकीय माझा उदय झालेला होता, तसा 2024ला झालाय आणि तो आता किरणसह झालेला. त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेलेले आहेत. निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेची थोड्याच वेळा पत्रकार परिषद सुरू होते, काही भूमिका मांडण्यासाठी ते पत्रकार परिषद घेते असा अंदाज मानला जातो. काय सांगा? मी मगाशी देखील सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे आमचे सगळ्यांचे नेते आहेत. परवाची आपण मीटिंग बघितली असेल, मीच त्यांच्या गटनेत्याचा दोन्ही सभागृहातला ठराव मांडला. मीच हे सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील. त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही आमची भूमिका. सर, दुसरीकडे शिवसेनेचे सर्व आमदार निकालानंतर मुंबईत गेले होते, त्यांना आता मतदारसंघात परतण्याचे आदेश जे आहेत ते शिंदे साहेबांनी दिलेत का? आणि नाही, मला ह्याच्यामध्ये एक अजूनपर्यंत कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीला आमदार रत्नागिरीतनं कसे उपस्थित राहतील, त्या सिंधुदुर्गातनं कसे उपस्थित राहतील, त्यांना मुंबईत जायला पाहिजे. ते मुंबईला आले, काही प्रोसिजर असते ऍफिडेव्हिटची, काही पत्रांवर सह्या लागतात, ते त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं, कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की आपली जबाबदारी आभार मानण्याची. असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ती एक संस्कृती आहे ना, त्याच्यामध्ये वावं वाटून घ्यायची काही गरज नाही. आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी जर बैठक झाली असेल तर विधिमंडळाची एक प्रोसिजर आहे. किरण सामंतांना घवघवीत यश मिळालं, आता त्या संदर्भातली काय भूमिका तीच राहणार की बदलणार रिफायनरी संदर्भात? रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही. तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही. आपल्याला 15,000 जी मतं मिळाली अशी चर्चा आहे, नेमकं काय? रत्नागिरी तालुक्यात 1 लाख मिळाली, माझी नव्हतीच, आमची नाही, बीजेपीची नाही, मित्र पक्षाची मतच. पण शिंदे साहेबांची जी पीसी आहे नेमके काय कारण काय? मला आता माहितीचा मेळावा घेणार तुम्ही आपण महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभाराचा मेळावा नक्की. सर, मनसे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की महायुतीने आम्हाला फसवलं. मनसे नेते असं म्हणतात की महायुतीने आम्हाला फसवलं म्हणून. आता कसं फसवलं हे पण सांगितलं पाहिजे ना. महायुतीने कसं काय फसवलं? महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं, काही जागा सोडण्याचा देखील निर्णय घेतलेला होता, परंतु एखाद्या जागेवर आता सदा सरवणकर साहेबांचा जो विषय आहे, सदा सरवणकर साहेबांनी जर पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना सहकार्य केलं असेल, त्या सगळ्या राजकारणामध्ये अंधारात उडी मारली असेल तर त्यांच्यावर अन्याय करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारच नाही ना. त्याच्यामुळे ती जागा जर कोण मागत असेल तर शिंदे साहेब सोडणारच नाही. तर मला असं वाटतं की कोणी कोणाला फसवलेलं नाही. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल तर लवकरात लवकर दूर होईल. मतदारसंघात म्हणजे काही चर्चेत नव्हते, संपर्क नव्हता, पण आपण काही हे केलं का? 21,000 पर्यंत कसे गेले, त्याला काय कारण असेल असं आपल्याला वाटतं? नाही, एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की ज्या मी 4 निवडणुका आजपर्यंत लढलो त्याच्यामध्ये मला होणारं मतदान हे प्रत्येक बूथवर जर आपण बघितलं तर आहे तसं राहिलं. आज सगळ्या बूथपैकी 62 बूथ मी मायनस आहे, बाकी सगळे बूथ मी पुढे आहे. ह्या बूथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता पुन्हा एकदा यावेळी आम्ही कमी पडलो, परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली, पण विश्वास संपादन करायला कमी पडलो. भविष्यामध्ये आम्ही ते करू. पण माझी मुस्लिम बंधू भगिनींना देखील विनंती आहे की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो तो शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, भाजपाचे पदाधिकारी, मित्र पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि विशेषतः संघानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. तर महाराष्ट्रामध्ये लाट आली, सुनामी आली, याचं कारण आपण शोधत नाही. इतिहासामध्ये पहिल्यांदा 3 पक्षाला एवढं बहुमत मिळालं. यामागचं कारण? याचं कारण तिन्ही नेते परिषद घेऊन सांगितलेलं आहे की माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यामुळे 6% मतदान वाढलं महिला भगिनीचं. त्याच्यानंतर हे सगळे फॅक्टर जे मी सांगितले ते लाडका भाऊ म्हणून स्टायपेंडची स्कीम होती, वरिष्ठांना आपण सहकार्य केलेलं होतं, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केलेलं होतं,
संघानं मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी काम केलं. तर सगळ्याची प्रचिती 234+ आहे. पण विरोधकांनी याला लाच म्हणून संबोधलंय, म्हणजे मतदानाच्या अगोदर दिलेली ही लाच आहे असं विरोधकांचं म्हणणं. विरोधकांना स्वतःचा विरोधी पक्षनेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रानं केल्यानंतर ते असं बोलणारच आहे. आणि मी म्हणूनच बघायचं सांगितलं की जे काही 20, 16 आणि 10 असं काहीतरी आहे त्यातल्या आजूबाजूला कुठं जाणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्यावी. सर आता आधी उमेदवार ठरला असता तर फरक पडलाच ना. उशिरा झालेल्या भेटी जाहीर करण्यात काय फरक पडलाच ना. गुहागरच्या बाबतीमध्ये 2100 पराभूत झालं राजेश पेंडलचं. परत जोमाने तिथं आम्ही काम करू. आता जे निवडून आले त्यांचं अभिनंदन आहे. परंतु आपल्याला आठवत असेल की उदय सामंत माझ्या मतदारसंघामध्ये आला तर मी त्याला रत्नागिरीमध्ये येऊन सोडणार नाही असे काही भाषणं मी ऐकली होती, मला माहित नाही. पण मी न जाता काय करू शकतो ते आपण देखील करू. भास्कर जाधव हे सध्या कोकणातले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकमेव आमदार आहेत आणि त्यांच्या काही गाठीभेटी ह्या तुमच्याशी किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चा आहेत, तर ते काय आहे? मी पहिली गोष्ट सांगतो की भास्करराव जाधव निवडून आले त्यांचं मी अभिनंदन केलं. आता ते समोर न आले तर भेटायचं नाही ही माझी काही राजकीय संस्कृती नाही. त्याच्यामुळं माझी काही त्यांची भेट झालेली नाही. पण उद्या जर ते DPC मध्ये आले तर मी त्यांच्याशी बोलणारच आहे ना. हे मला असं वाटतं की राजकीय तत्वाचं वैर आहे, माझं काही पारंपरिक त्यांच्यावर वैर नाही. त्याच्यामुळे भेटले तर मी 100% बोलणार आहे. पण मी निवडणूक झाल्यानंतर माझी त्यांची भेट गाठली. सर, महायुतीचं सरकार जे आहे संपिंग मेजॉरिटी आल्यानंतर त्या ठिकाणी उभाटाची भूमिका अशी आहे की आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं अशी भूमिका आज मांडली गेलेली पाहायला मिळते. काय सांगायचं? मांडली हो, त्यांचा अधिकार ना. पण ते बाहेर पडून जाणार कुठे? तर स्वतंत्र म्हणजे बाहेर पडतील जाणार कुठे? एकत्र लढवावी म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढवावी असं त्यांचा एकंदरीत मनसुबा दिसला या सगळ्या गोष्टीमध्ये. हा जर मनसुबा असेल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले? माझं म्हणणं काहीतरी सिक्वेन्स ठेवले पाहिजेत ना. काल आपण काय जे बोललेलो आहोत त्याचा रेफरन्स घेऊन आज बोललं पाहिजे. काल त्यांनी वेगळंच सांगितलं होतं, आम्हाला सल्ला दिला होता. त्यावेळी पण काल मी सांगितलं होतं की आमच्याकडे काय काय चाललंय हे बघण्यापेक्षा तुमचे 16, 20, 10 काय जे आहेत ते कसे राहतील आपल्याकडे 6 महिने ह्याच्यावर तुम्ही जास्त एफर्ट्स घेतले पाहिजे. आणि आता त्यांची मागणी काय? आमच्या एखाद्या पक्षाला कमी आमदार आले असतील पण आमचे सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करा. सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करायचे की नाही याच्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे. विरोधी पक्ष नेता आता एलिजिबल कोणी नाहीये याची झाली फायनलायझेशन मला माहित नाही. मी जे मला जे सांगितलं जातं ते मी ऐकतोय 28+ असल्यानंतर विरोधी पक्ष नेता होतो. 28+ नाहीच आहे कोणाचं. सर, राष्ट्रवादी लोकशाही आहे, कारण निवडून आल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात एक सन्नाट आहे, विजयोत्सव नाहीये. कारण काही लोकांना ते मान्य नाहीये किंवा जे पडलेत त्यांच्याकडे सन्नाट आहे. हो, जे पडलेत त्यांच्याकडे सन्नाट आहे. पवार साहेबांनी काय सांगितलं? माझं म्हणणं काय की ज्या व्यक्तीनं 50-55 वर्ष राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात घालले त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं पाहिजे. ते काय म्हणाले? आता सन्नाटा कुठे आहे? सन्नाटा पडले त्यांच्याकडे आहे, सन्नाटा आमच्याकडे कशाली? साहेब, काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची महाराष्ट्रामध्ये प्रेस आणि सहानुभूती होती. पण निवडणुका सहानुभूतीवर जिंकता येत नाही ह्या निवडणुकीत दाखवून दिलं. मी याच्याशी अजिबात सहमत नाही. देश पातळीवर काय यांची सहानुभूती नव्हती. मुद्दा असा आहे की मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल हा फेक नरेटिव्ह होता आणि संविधान बदलावं लागेल हा दुसरा फेक नरेटिव्ह होता. त्याच्यामुळं केंद्र सरकारमध्ये ज्या महायुतीच्या जागा कमी आल्या त्याचं कारण हे बाकी काही नाही. मुख्यमंत्री पदाचा साधारण निर्णय कधीपर्यंत 2 तारीख? आताच मी आपल्या माध्यमातून बघितलं की दिल्लीचे भाजपाचे काही नेते मंडळी इथे येत आहेत आणि तिन्ही नेते सक्षम आहेत ना. तिन्ही नेते एकत्र बसले आणि त्याच्यावर निर्णय घेतले. सर, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली का किंवा भाजपला त्यांनी राष्ट्रवादीने थेट पाठिंबा दिल्यामुळे? आणि 2014ला जे झालं तेच आता 24ला होत आहे. 2014ला काय झालं? वेगळ्या गोष्टी. 2014ला ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी थेट पाठिंबा दिला. शरद पवार साहेब ते विरोधामध्ये. ती सिच्युएशन आपण कम्पेअर कशी करू शकतो? इथं मित्र पक्ष असणाऱ्या एका पक्षानं पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये तेच नाम शिंदे साहेबांनी देखील हेच सांगितलंय महायुती अभेद्य आहे, त्याच्यामध्ये पाठिंबा द्यायची गरज नाही. महायुतीतच आम्ही लढलो आहे. आमचा सीटचं वाटप देखील महायुती म्हणूनच झालेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीचा जो कोण मुख्यमंत्री असेल तो महायुतीचाच असणार आहे. पाठिंबा कधी लागतो? ज्या विरोधातला माणूस येऊन पाठिंबा देतो ते पाठिंबा लागतो.
कालच्या मेळाव्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष राजेश रावांनी असं सांगितलंय की आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद हवं आहे, पंचायत समिती सभापती पद हवं आहे. म्हणजे भाजप कार्यरत झालीये आणि ते पद घेण्यासाठी हे झाले. रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पण रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले त्याच्यावर मी बोलतो. सीएम जे होतील ते 5 वर्षासाठी असतील की काही डिव्हिजनचं फॉर्म्युला काही निश्चित होतोय? आता परत एक वाक्य बोललो तर तुम्ही हसणार. मी अनेक वेळा पत्रकार परिषदेत असं सांगतो की माझ्या कृतीचे मला झेपतील असे, मला स्वस्तील असे प्रश्न विचारणार. 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार की 2.5 वर्ष, हे मी कसं काय सांगू? तुम्हाला झेपतील. दुसरा एक प्रश्न तुम्हाला झेपेल असा खरोखर विचारणार काय सर, तुम्हाला झेपेल असा प्रश्न, खरोखर मुख्यमंत्री कोण हवा असं तुम्हाला कोण वाटतं? मग त्याचे उत्तर दिले आम्ही ऐकलं सर आपण मुख्यमंत्री असताना जे अर्धवट राहिले किंवा येणारे त्याच्यावर पण मी सांगितलं, येणार का तेव्हा? ते पण सांगितलं ना, ते पण मी बोलतो. साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता गुंडाळणारची चर्चा सुरू झाली. खरं आहे काय? सोशल मीडिया सध्या ऐकलं नाही तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मोकळे झाले. आता बरोबर कानाला पण सूज झाली. एअरपोर्टचं काय फायनल सांगा. आता तुम्ही परत आमदार रत्नागिरी विमानतळ. हो मॅडम, एअरपोर्टच्या सुद्धा टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे, रडारचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे एअरपोर्ट आपलं ऍक्टिव्हेट होणार, लवकरात लवकर होणार. साधारण कधी? रडारचं काम सुरू झाल्यानंतर ताबडतोब नाईट लँडिंग सुरू होईल. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालं की उडानमध्ये आपण आहोत. ताबडतोब स्टार एअरलाइन्स किंवा एअर एअरलाइन्सच्या 2 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये एक कुठलं विमान सुरू होईल. मार्च पर्यंत आपल्याकडे अपेक्षित आहे की पुढच्या वर्षी? सर महाराष्ट्र में डिप्टी सीएम के लिए आपका नाम चर्चा में है, क्या कहेंगे? मुझको पता नहीं मेरा नाम चर्चा में है या नहीं है, मुझको मालूम नहीं है. हमारे नेता एकनाथ शिंदे साहब को हमने सपोर्ट किया है. एकनाथ शिंदे साहब जो कुछ फाइनल करेंगे उसका हम समर्थन करेंगे. भारत के सीएम चुनने के लिए देरी क्यों हो रही? तो मैंने बोला ना मराठी में, हिंदी मध्ये सांगितलं ना, हिंदीमध्येच सांगितलं कि मेरा क्या है स्टेटस देखो, मेरा कैपेसिटी देखो, और मेरा जितना कैपेसिटी है उसके बारे में अगर आप मेरे को सवाल पूछोगे तो मैं उसका जवाब दूंगा. अभी रत्नागिरी के बारे में आपने पूछा है तो. लेकिन कोकण में डिप्टी सीएम पद तो मिलना चाहिए क्या? लोगों की मांग है. इसका जवाब पहिले महीने दिया. साहेब बाळा माने उद्यापासून शिवसेना बांधणीसाठी बाळमाने उद्यापासून सक्रिय होणार आहेत, कार्यकर्त्यांना वेळ देणार आहेत आणि पुन्हा संघटना बांधण्यासाठी काम करणार. 100% शिवसेनेसाठी. आता परिस्थिती अशी आहे की अजून 8 दिवसानंतर काय शिल्लक राहील तर संघटना बांधतील ना ते. आता उद्योग की महसूल पेस आहे राजकीय कुठपर्यंत टाइम बॉन्ड आहे का? इतक्यातच झालं पाहिजे मुख्यमंत्री? एक कायदा असं सांगतो की जर मुख्यमंत्री महोदयांनी काल राजीनामा दिला तो एकट्याचा राजीनामा नाही. आपण काय करतो की राजीनामा दिला, तो पूर्ण मंत्रिमंडळाचा प्रोसिजर प्रमाणे राजीनामा दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी एक मुवमेंट राज्यपालांनी केली, म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांना नेमलेला. बरोबर आहे. त्याच्यामुळं चांगला वेळ अवधी आहे, त्या अवधीमध्ये नक्की होईल. परंतु मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन जे आहे ते एकटा नेता ठरवून उपयोगाचं नाही. 3 नेते एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर या 2-3 दिवसामध्ये हा निर्णय लागेल. उदय सामंत महसूल की उद्योग मंत्री होणार? पहिल्या बांधकाम पहिल्या टप्प्यात तुम्ही जेवढं मतदानात प्रेम दिलेत ना, ते मंत्रिपदापेक्षा मोठा. कुठल्या अर्थाने घ्यायचं जो काळजीवाहू विषय आहे मंत्रिमंडळ आता आहे फक्त ज्यांनी महायुतीच्या विरोधात काम केलंय अशा लोकांसंदर्भात तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे? नाही, मी करतच नाही. त्यांनी दखल घ्यावी असं अपेक्षित आहे? नाही, मीच दखल घेत नाही. म्हणून त्यांनी मगाशी मला एक प्रश्न विचारला की अमुक संघटना बांधणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अमुक माणसाने मागितले. मी त्याच्यावर असं म्हटलं की रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले असतील तर त्याच्यावर मी बोलतो. त्याच्यामुळे ज्यांनी महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जर जिल्हा अध्यक्ष पदासाठी जर काही मागितलं असेल त्याच्यावर मी बोलून त्यांना का मोठं करावं. आणि मी दखल पण घेतली. मला इत्तमभूत माहिती आहे कुठं माझ्या विरोधामध्ये मिटिंग झाली.
कुठच्या धारेवर मिटिंग झाली, कोण कोण तिथे माणसं जमलेली होती, कुठं काय झालं, आता ते जागा अजून सांगणं योग्य नाही, पण कुठच्या जागेवर काय चर्चा झाली, कुठच्या जागेवर कुठच्या फोनवरनं कोणाला बोलवलं गेलं, सगळं मला. पण माझा जनतेवर विश्वास होता, मतदारांवर विश्वास होता, आणि काही लोक माझ्याच तालमीत शिकून तिकडे गेलेले असल्यामुळं मला त्यांचा आवाका पण माहिती होता, ते काय करू शकतात, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याला स्वाभाविक स्वभाव म्हणायचं की मानसिकता म्हणायची, काय म्हणायचं काय, तिथं जाते तिथं अशी परिस्थिती आहे. असू दे, त्यात त्यांना समाधान असेल तर आपण काय. सर ठरवून तुमचा गेम करायचा त्यांचा प्रयत्न होता. राजकीय गेम, माझा राजकीय गेम कोणीही करू शकत नाही, हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलंय. जे माझा राजकीय गेम करायला येतील त्यांचाच राजकीय गेम कसा होतो हे जनतेनं दाखवलं.